याच काळात महात्मा ज्योतिबा फुले यांनी समाधीचा जीर्णोद्धार करण्यासाठी जनजागृती सुरू केली, निधी गोळा केला आणि 1895 मध्ये लोकमान्य टिळकांनी शिवजयंतीची चळवळ ही जोरदार सुरू केली. त्यामुळेच छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधीच्या जीर्णोद्धाराच्या कामाला हा वेग आला. नेमकं जीर्णोद्धाराचं काम सुरू होत तोपर्यंत 1926 हा काळ पुढे आला. छत्रपती शिवाजी महाराजांच्या अष्टकोनी समाधीचं खोदण्याचं काम सुरू केलं. काम करत असताना तिथे खोदत असताना तिथल्या गवंड्यांना 6 फूट खोदल्यानंतर एक दगडी काचेच्या पेटीमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या अस्थी दिसून आल्या. तिथे हजर असणाऱ्या ब्रिटिश अधिकाऱ्याने आपल्या वरिष्ठांना ही बातमी सांगणारे पत्र पाठवले. समाधीचं खोदकाम करताना मित्रांनो तिथे एक कुत्र्याची कवटी सुद्धा सापडून आली. त्यावेळेला सर्वांनी वाघ्या कुत्र्याचा इतिहास हा पसरवून टाकला. पुढे वाघ्या कुत्र्याची तिथे समाधी देखील बांधण्यात आली. पण ही कवटी जेव्हा कलकत्त्याला फॉरेन्सिक लॅबला पाठवण्यात आली त्यावेळेला कलकत्त्याच्या फॉरेन्सिक लॅबने चेक केल्यानंतर सांगण्यात आलं ही कवटी कुत्र्याची नसून एका उदमांजराची आहे.